हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. मी तनिष नाईक. आम्ही चाललो रत्नागिरी येथे फिरण्यासाठी मित्रांसोबत. पुढे दुसरं आम्ही पेनच्या रेल्वे स्टेशनच्या इथे जाणार आहोत. तर गाईज निघलेलो आता पेनच्या रेल्वे स्टेशनच्या रूटला. गाईज तर पोचलेलो आहेत आम्ही आता पेन रेल्वे स्टेशनच्या इथे. तुम्ही बघू शकता. आता ट्रेन येईपर्यंत थोडा टाइमपास करू. ठीक आहे, रेडी. गाईज तर आलेली आहे आपली ट्रेन दिवा सावंतवाडी. लेट्स स्टार्ट द जर्नी, लेट्स गो. फायनली वी आर गोइंग. रात्री नाही झोप, एक्साइटेड लोक मित्रांची सहल निघणार हाय. व्ह्यू सुंदर खूप, गाणे ऑन लूप, मेमरीज हडकोर बनणार हाय. मित्रांची मस्ती ही प्लॅन जबरदस्ती, तरी एन्जॉय करणार हाय. तर गाईज आता आपण पोचलेलो दियोन खटवी या स्टेशनला. रत्नागिरी स्टेशन येईपर्यंत तुम्ही ट्रेनमधूनच नेचरचे व्ह्यू बघून घ्या. काय ते डोंगर, काय ती झाडी, आहा. गाईज तर आता आलेलं आहे खेड स्टेशन. तुम्ही बघू शकता खेड स्टेशनला आलेलोच आपण. पुढच्या संगमेश्वर स्टेशनपासून बोगदे पण चालू होतील. तोवर आपण चायनीज बेल खाऊया. आणि हे दोघं बघा मोबाईलमध्ये टाईमपास करतात. गाईज तर पोचलेलो आपण आता संगमेश्वर रोड स्टेशनला. थोड्याच वेळात बोगदे पण चालू होतील. हे बघा चालू झालेले आहेत बोगदे. बोगदा संपल्यावर व्ह्यू काय येतो, वाव, एकदम नेचरनी भरलेला. परत एकदा बोगदा आलेला आहे. मावशी आलेली, तिला बोलू सिनेमॅटिक शॉट घेतो एक ट्रेनमध्ये मस्त. बोगदा संपल्यावर काय व्ह्यू येतो, वाव, एकदम अप्रतिम असा नेचरने भरलेला. गाईस तुम्ही बघू शकता आता एकदम खतरनाक. परत एकदा आपल्याला बोगदा आलेला आहे. संगमेश्वर रोड स्टेशन गेल्यानंतर जे बोगदे लागतात संपतच नाही. हा बोगदा तर खूप मोठा होता. खूप वेळ झाला तरी संपतच नव्हता. तुम्हाला जास्त वेळ दाखवत नाही बोगदा. नाही तर बोलशिव काय नुसतं बोगदा दाखवतंय, काटाल शिव बोगदा बघून. नेचरची व्ह्यू बघा तुम्ही, नेचरची. बोगदे नका बघू, नेचरची व्ह्यू बघा. गाईस तर पोहोचलेलो आपण आता भोके स्टेशनला. भोके स्टेशनला फुलांचा काय हा व्ह्यू आहे आता बघू शकता तुम्ही. वाह, काय फुलांचा व्ह्यू आहे. खतरनाक. ट्रेनमध्ये सगळ्यावेळी थोडा टाइमपास केला. रीलचे 2-3 टेक घेतले. चालू करा. 1 2 तुझा घे. 2-3 टेक नाही, जास्तच घेतलं असतील. काय माहित किती टेक घेतलं. हा बॅकचा कॅमेरा समजून मार. इथं आहे का बॅकचा कॅमेरा आहे का? हा कॅमेरा. ओके.
आता यो फायनल टेक हो, फायनल टेक. इन्स्टावर रील अपलोड केलेली आहे, तिथं जाऊन बघू शकता तुम्ही, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. याला एक ट्रेनमधली रील बनवायची होती, घे बोलू बनवतं. यो बघा नाही ते आवाज काढताना तोंड लपवतं. फायनली गाईस आता पोचलेलो होतो मी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. थोड्याच वेळात बाईक्स येतील, मग आपण निघू गणपतीपुळेच्या रूटला. तोवर एक सिनेमॅटिक शॉट बघून घ्या. बाईकने फिरण्याची मजा ही वेगळीच आहे आणि बाईकने फिरताना जे नजारे आपल्याला बघायला मिळतात, काय अप्रतिम नजारे असतात. आणि कोकण तर हा स्वर्गच आहे. सनसेट प्लस बीच, काय व्ह्यू आहे. काय तर आता आम्ही पोचलेलो आहोत आरेवारे बीचच्या इथे. आरेवारे बीचचा काय व्ह्यू आहे, अप्रतिम असा व्ह्यू. पुढे बघू शकता तुम्ही. माका ना हवे बसगल्या मजा वाटता. समुद्र कसो पाठी पुढे येत होता, पाणी इला 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 पाठी गेल्या 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 गेल्या, म्हणून मला कंटाळच येत नाही. कभी गहराई, कभी ऊंचे पहाड़ों की ऊंचाई, तू है अम्मा की छाया, तेरे कंकड़ में कोकर लगा. गाईस तर तुम्ही बघू शकता सनसेट काय भारी दिसतोय. सनसेट बीच पण, बीचचा व्ह्यू पण भारी दिसतोय. बीच, आरेवारे बीच. गाईस तर पोचलेलो आहोत आम्ही आता गणपतीपुळे येथे. रूमवर जाऊन फ्रेश होतो आणि डायरेक्ट मंदिरात भेटतो तुम्हाला. मस्त छान असं दर्शन करून झालेलं आहे आमचं. वंदितो है गणराया, अर्था जाणू लगे हे रंबा लंबोदराया, सेवा मानू लगे. देवा रे देवा देवा, गण 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 गणपती देवा. गाईस तर आज आहे डे 2 आणि आम्ही आलेलो जय विनायक मंदिर येथे. जयगड येथे लोकेटेड आहे. मंदिरात आज जाऊन गणपतीचे दर्शन घेण्याआधी तुम्हाला मी सुंदर असं लँडस्केप केलेलं आहे ते सर्व दाखवतो. आणि हा मंदिर बघू शकता तुम्ही, अप्रतिम असा बांधलेला आहे मंदिर. स्ट्रक्चर एकदम अप्रतिम आहे. शतकिरणाने करूनी वंदन, नमितो तुझला कलेश्वरा. शतकिरणांनी करूनी वंदन, नमितो तुझला कलेश्वरा. सुरसुमनाच्या
गाईस तर आता निघलो आम्ही जयगड फोर्टसाठी. गाईस तर पोहोचलेलो आहोत आता आपण जयगड येथे. आलेलो जयगड किल्ल्यावर. रत्नागिरीमध्ये आम्ही मित्रांनी टूर काढली होती. एक भरपूर दिवसाचा प्लॅनिंग फायनली सक्सेसफुल झालेला आहे आणि आता आम्ही फायनली आज जयगडला आलेलो आहोत. तर तुम्ही आता पुढे जयगड किल्ला बघूनच घ्या. मित्रांनो, अशा यांच्यापासून आपण सावधान असलं पाहिजे. यांना आपण तोच करतो पाहिजे. गाईस तर तुम्ही बघू शकता इथे गणपतीचं मंदिर सुद्धा आहे. जयगड हा एक जलदुर्ग असून त्याची समुद्र सपाटीपासून 200 फूट एवढी उंची आहे. हा एक भारतीय किल्ला आहे. इथे बॅनरवर गडाबद्दल माहिती दिलेली आहे. सर्कल कान्होजीराजे आंग्रेंनी केले होते, त्याच्याबद्दल कान्होजी आंग्रे हे इथले प्रमुख होते. आम्ही सगळे आता गडावरून आलेलो आहोत. एवढ्या उन्हात आम्हाला खूप तहान लागलेली आणि खूप थकवा आलेला आहे. त्यामुळे आता थकवा दूर करण्यासाठी आम्ही आता कैरीचं पन्नं पित आहोत. या आमच्या काकी आहे तिथे. अजून काय बोलू हे? जयगड येथून आम्ही आलो कारटेश्वर मंदिराच्या इथे. भोळा हा शंकर शंकर पुढे नंदीश्वर. भोळा हा शंकर शंकर पुढे नंदीश्वर. गाईस तर आता पाय धुण्यासाठी खाली चाललोय आम्ही, मग दर्शनासाठी येऊ. भोळा हा शंकर शंकर पुढे नंदीश्वर. इट्से गाईस तर आता आम्ही निघलो आहोत आरेवारे बीचसाठी.
गाईस तर थोड्याच उशिरात आम्ही रूमवर झोपायला जाऊ आणि पुन्हा सकाळी गणपतीचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासासाठी सुरुवात करू. गणपतीपुळ्याचं दर्शन तो मित्रांनो आपण गेलो होतो गणपतीपुळे ट्रिप काढली होती रत्नागिरीला फिरण्याची फ्रेंडसोबत. तर ती आता फायनली सक्सेसफुल झाली आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. आणि आम्हाला भेटलेली आहे सटल गाडी, ही थांबलेली आहे अर्धा पाऊण तास इथं आम्ही क्रॉसिंगला उभे आहोत. टायर पंक्चर झाला असं. ट्रेनचा टायर पंक्चर झाला, आता धक्का द्यायला सुरुवात करू आम्ही. बघू आता काय आहे कसं. बाकी अर्ध्या लोकांचा ट्रिप नंतर मुडॉप आहे, तर अर्ध्या लोकांना खुशी झालेली आहे. आमचे 3 जण आहेत ते गेलेले टायर बघायला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेर बनो, जवाब दो. ना शेर बन सको तो शेयर करो, दबा के शेयर करो. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.